सुधाकर वामन चव्हाण. कसं व्यक्तिमत्व, कितीतरी आहे सांगायला, कसं सांगायचं. त्यांनी केलेली कामं, ह्या परिसरात त्यांची लोकप्रियता आणि ठाणे शहरात सतत 25 वर्ष ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी काम केलेलं हे म्हणजे अगणित आहे. इतकी सगळी कामं असताना काय सांगावं आणि काय नाही खरंच कळत नाही. पण मला मात्र 4 वर्षापासून त्यांची ओळख आहे. लहानपणापासून त्यांना ओळखते मी. जसे जसे ते मोठे झाले ना, त्यांनी खुर्ची मोठी केलेली आहे. काही माणसं ना खुर्चीमुळे मोठी होतात आणि काही माणसं खुर्च्या मोठ्या करत असतात. तसंच असं हे व्यक्तिमत्व, त्यांनी ती खुर्ची मोठी केलेली आहे. खरा नगरसेवक नगराचा कसा असावा हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. बघा तर, कॉर्पोरेशनच्या कामात त्यांनी इतकी भर घातलेली आहे की नाही, अगदी लोकांच्या मूलभूत सुविधा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्या गरजा समजून घेतलेल्या आहेत. मला वाटतं ठाण्याचा विकास, त्यांनी त्यांच्या प्रभागातला विकास तुम्ही बघितला तर अतिशय म्हणजे वर्णनच करता येत नाही, इतका सुंदर त्यांनी बनवलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्र पण जर का नवनिर्माण करायचं असेल, महाराष्ट्रात विकास हवा असेल, बदल हवा असेल, तर मला वाटतं की सुधाबाईंना आपण हे संचलन द्यायला हवं. आणि सुधाबाई हा परफेक्ट माणूस आहे, परफेक्ट व्यक्ती आहे. कारण त्यांनी 25 वर्ष सतत लोकांसाठी काम केलं, लोकांनी त्यांना निवडून आणलं. तर मला वाटतं आता पुढे त्यांना एक्सटेन्शन द्यायला हवं आणि शहरातून, ठाणे शहरातून त्यांना महाराष्ट्राच्या पुढील विकासासाठी त्यांचा उपयोग आपण करून घ्यायला हवा. मला वाटतं असा प्रतिनिधी जर का असला ना, तर महाराष्ट्र नवनिर्माण होणारच. आणि राजसाहेबांनी म्हणूनच त्यांना निवडलेलं आहे, एक व्यक्ती फक्त विकासासाठी. ते आहेत श्री सुधाकर वामन चव्हाण. मी सर्वांना आवाहन करते, फक्त आणि फक्त आपण सुधाबाईंना मत द्यायचं आहे, त्यांना विजयी करायचं आहे. सरसकट इंजिनमध्ये बसून विधानसभेवर जायचं आहे. बघा, महाराष्ट्राचा विकास तुम्हाला दिसेल. नवनिर्माण करायचं असेल तर फक्त एकच ऑप्शन आहे, श्री सुधाकर चव्हाण.